नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा आणि गंभीर विषय मी आपल्या समोर घेऊन आलोय आणि तो म्हणजे असा: भारत पाकिस्तानचं युद्धविराम झालं, त्या ठिकाणी स्थगित झालं आणि शस्त्रसंधी झाल्यानंतर नरेंद्र मोदी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला आणि त्यांनी सांगितलं की अनेक कारण आहेत, त्या कारणानुसार आपण या ठिकाणी युद्धाचा जो विराम आहे तो आपण या ठिकाणी केलाय, शस्त्रसंधी केलेली आहे. परंतु ज्या काही आपण पाकिस्तानवर त्या ठिकाणी काही कडक नियम केले होते, काही अटी लादल्या होत्या, त्या मात्र कायमस्वरूपी राहतील असं सुद्धा त्यांनी सांगितलं. याही पुढे जाऊन जर पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी भारतामध्ये कुठेही जरी हल्ला केला तरी ते युद्ध पुकारलं असं गृहीत धरून त्या ठिकाणी हल्ला केला जाईल भारताच्या वतीनं, असं सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. हे एकीकडे सांगत असताना दुसरीकडे मात्र पाकिस्तानचे पंतप्रधान हे आपलाच विजय झालाय अशा पद्धतीचं विधान त्यांच्या लोकसभेमध्ये त्यांनी सांगितलं आणि पाकिस्तानमध्ये युद्ध जिंकल्याचा जो काही जल्लोष होता, आनंद होता, हा पाकिस्तानमध्ये साजरा करताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. भारताने या ठिकाणी युद्ध जिंकलंय किंवा पाकिस्तानला त्या ठिकाणी नेस्तनाबूत केलंय हे कुठेही दिसलं नाही आणि त्यामुळं भारतीयांच्या ज्या काही अपेक्षा होत्या त्याच्यावरती पाणी फेरलं गेलं, त्यांच्या अपेक्षा भंग झाल्या. कारण पाकिस्तानला एकदा त्या ठिकाणी उत्तर देणं हे गरजेचं होतं, त्यांचा बदला घेणं गरजेचं होतं, हे संपूर्ण भारतीयांच्या मनामध्ये होतं. मात्र तसं कुठेही झालेलं दिसलं नाही. ठीक आहे, 9 ठिकाणी आतंकवादी ठिकाणावर हल्ला करण्यात आला, त्या ठिकाणी आतंकवाद्यांचे काही परिवार त्या ठिकाणी ठार मारले गेले, काही आतंकवादी सुद्धा मारले गेले. परंतु जो काही पाकिस्तान या ठिकाणी कुरघोड्या करतो किंवा कुरापती काढतो त्याला मात्र सणसणीत उत्तर देण्याची वेळ आज भारतावर आलेली होती, परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु तशी काही घटना घडलेली नाहीये. मी आवर्जून ह्या सगळ्या घटना आपल्याला या ठिकाणी सांगितल्यात. आजही कुठल्याही भारतीयाला जर विचारलं की भारत पाकिस्तानचं युद्ध झालं, यामध्ये नेमका फायदा कोणाचा झाला, नुकसान कोणाचं झालं, आज भारतातल्या निष्पाप जवळपास 25 जणांची हत्या त्या ठिकाणी करण्यात आली. महिलांना बाजूला केलं, लहान मुलांना बाजूला केलं आणि घरातले कर्ते पुरुष जे होते, कुणाचा मुलगा होता, कुणाचे वडील होते, कुणाचा भाऊ होता, अगदी महिलांच्या डोळ्यासमोर या आतंकवाद्यांनी त्यांना त्या ठिकाणी गोळ्या झाडल्या आणि विशेष म्हणजे गोळ्या झाडून त्यांच्यासमोर ठार केलं. आणि याही वेळेस या आतंकवाद्यांनी ज्यांना ठार केलं ती धर्म विचारला असं त्या ठिकाणी सांगितलं आणि हेच धर्म विचारून त्यांना गोळीबार करण्यात आला, ठार करण्यात आलं असं सांगून मीडियानं सुद्धा प्रत्येक वेळी बातमी दाखवताना एकच दाखवली, त्यांनी जात नाही विचारली, धर्म विचारला. विशेषतः जात आणि धर्म यामध्ये भारताला कुठेतरी 2 तुकडे करण्याचा प्रयत्न पाकिस्तान सातत्यानं करत आहे. भारत हा अखंड आहे, सगळ्या जाती धर्मानं एकवटलेला आहे, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे प्रत्येक भारतीय आपण पाहतोय. परंतु या भारतामध्ये, या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम वाद कसा निर्माण होईल हे पाकिस्तानचे प्रयत्न आहेत. आतंकवाद्यांनी सुद्धा जर धर्म विचारून मारला असेल तर त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम वाद निर्माण व्हावा याच उद्देशाने या ठिकाणी हत्या केल्यात हे या ठिकाणी स्पष्ट होत आहे. परंतु याला सुद्धा खतपाणी घालण्याचं काम भारतीय काही सोशल मीडियानं या ठिकाणी केलेलं आहे. सोशल मीडियामध्ये जे काही 20 पैसे 40 पैसे घेऊन मेसेज टाकतात त्यांनी मात्र भारत पाकिस्तान हे युद्ध त्या ठिकाणी सुरू आहे किंवा थांबलंय हे असताना देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम असा वाद निर्माण कसा होईल यासाठीच या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत. परंतु याला चोख उत्तर भारतीयांनी दिलेलं आहे, एकोप्यानं दिलेलं आहे आणि हिंदू मुस्लिम वाद जरी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असला तरी सुद्धा देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम हे एकोप्यानं राहिले आणि या घटनेला पूर्ण ताकदीनं भारतीय सरकारच्या आणि सैनिकाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिले. हे आपण पाहिलं ज्यावेळेस युद्धविराम झाला किंवा शस्त्रसंधी झाली त्यावेळेस भारतीय जे काही विदेश सचिव होते विक्रम मिस्री आणि कर्नल सोफिया कुरेशी आणि यासोबतच हवाई दलाच्या विंग कमांडर ज्या होत्या व्यामिका सिंग, या तिघांनी संपूर्ण देशाला प्रत्येक दिवसाची घटना त्या ठिकाणी माहिती दिली. कशा पद्धतीनं हल्ले झाले, कशा पद्धतीनं पाकिस्तानचं नुकसान झालं, पाकिस्ताननं आपल्या देशावर कुठं हल्ले करण्याचा प्रयत्न केला, त्याला कसं आम्ही नेस्तनाबूत केलं, हे अत्यंत सविस्तरपणे सांगत होते. आणि म्हणूनच या तिघांचं कौतुक संपूर्ण देशानं केलं. एवढंच नाही तर जगातल्या अनेक देशानं या तिघांनी जे काही भारतीयांच्या वतीनं, भारतीय सैनिकांच्या वतीनं किंवा सरकारच्या वतीनं जी माहिती दिली ती अत्यंत शांततेनं, संयमानं दिली, त्याचंही कौतुक केलं. आणि भारतीय लष्कराच्या वतीनं जे काही माहिती या ठिकाणी पत्रकार परिषद देण्यात येत होती त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात येत होतं की पाकिस्तानचे मनसुबे जे होते ते हिंदुस्थानमध्ये हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याचे होते. धर्म विचारून मारणं म्हणजेच जातीय तेढ निर्माण करून भारतामध्ये दंगली घडून आणण्याचं त्यांचं षडयंत्र होतं. परंतु संपूर्ण भारतीयांनी जातीय धर्माचा सरोकार राखून या ठिकाणी त्यांचे पाकिस्तान्यांचे अतिरेक्यांचे मनसुबे उधळून लावले. या संदर्भात सुद्धा त्यांनी भारतीय नागरिकांचं कौतुक केलं. हे मला आपल्याला सांगायचं. हे सगळ्या घटना घडतायत परंतु दुसरीकडे मात्र
भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते, अनेक नेते पाकिस्तानचे जे मनसुबे आहेत तेच मनसुबे या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न करतायत की काय, असा प्रश्न उपस्थित होतो. भारतात देशामध्ये हिंदू मुस्लिम वाद कसा निर्माण होईल, तेढ कसा निर्माण होईल, जातीय दंगे कसे घडले जातील, अगदी तशाच पद्धतीची टिप्पणी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक भारतीय जनता पार्टीच्या आणि सत्ताधारी मंडळीनं या ठिकाणी केलेली आहे. त्याला रोखठोक उत्तर हे भारतीय समाजातल्या सामान्य नागरिकांनी त्या ठिकाणी दिलेले, तरुणांनी दिलेले, सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी उत्तर दिलंय. परंतु तरी सुद्धा ह्या ट्रोल करणारानं शेवटी ज्या काही कर्नल आहेत सोफिया कुरेशी यांना सुद्धा त्यांच्या जातीवरून या ठिकाणी ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. अत्यंत लज्जास्पद, लाजरवाणी ही गोष्ट या ठिकाणी आहे, संतापजनक गोष्ट आहे. आणि याही पुढे जाऊन मध्य प्रदेशचे जे मंत्री आहेत, जे भारतीय जनता पार्टीचे मंत्री आहेत, ज्यांचं नाव आहे विजय शहा. विजय शहा हे अनेक वर्षापासून आमदार आहेत. मध्य प्रदेशमध्ये ते प्रमुख भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत आणि आता ते सध्या मंत्री आहेत. त्यांनी एक सभा घेतली आणि या सभेमध्ये बोलत असताना ऑपरेशन सिंदूर हे नरेंद्र मोदी यांनी कशा पद्धतीनं राबवलं, किती चांगल्या पद्धतीनं राबवलं हे सांगत असताना त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलं की पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी इथं हल्ला केला, भारतीयांची हत्या त्या ठिकाणी केली, पण आमच्या नरेंद्र मोदी यांनी त्यांचीच बहीण सोफिया कुरेशी म्हणजे ज्या भारतीय सैन्याच्या कर्नल आहेत सोफिया कुरेशी यांना पुढे करून त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना सुद्धा आपल्या भारताची ताकद दाखवून दिली असं ते सांगत होते. त्यांनी पाकिस्तानी सैनिकांनी आणि अतिरेक्यांनी आपल्या या ठिकाणच्या हिंदुस्थानच्या लोकांच्या पॅन्ट काढून त्या ठिकाणी त्यांचा धर्म बघितला गेला, मात्र आपल्याला तसं करता येत नव्हतं. म्हणून नरेंद्र मोदी यांनी सोफिया कुरेशी या त्यांच्या बहिणीला पाठवून त्यांच्यावरती पाकिस्तानावर हल्ला केले आणि त्यांना सळो की पळो करून ठेवलं. असं अत्यंत निर्लज्जपणे, नालायकपणे या विजय शहा मंत्री असलेल्या व्यक्तीनं या ठिकाणी जाहीर सभांमधून सांगितलंय. आणि एक प्रकारे भारतीय सैनिक असलेल्या, कर्नल असलेल्या सोफिया कुरेशी यांना आतंकवाद्यांची बहीण म्हणण्याचं हिंमत, धाडस हे या नालायक म्हणजे जो लायकच नाहीये अशा मंत्र्याने या ठिकाणी केलंय आणि त्याची संतापाची लाट या संपूर्ण देशामध्ये उमटलेली आहे. विजय शहा जे की मंत्री आहेत हे काय म्हणाले ते पहा. जैसे हमारे मोदी जी समाज के लिए जी रहे, समाज के लिए जान लगा रहे, और जिन्होंने हमारी बेटियों के सिंदूर उजाड़े थे वही कटे पिटे लोगों को हमने उन्हीं की बहन भेज करके उनकी ऐसी की तैसी करवाई. एक बार मोदी जी के लिए जोरदार ताली बजाएं. उन्होंने कपड़े उतार के हमारे हिंदुओं को मारा और मोदी जी ने उनकी बहन को उनकी ऐसी की तैसी करने हमारे जहाज से उनके घर. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की ज्या पद्धतीनं कर्नल सोफिया कुरेशी या भारतीय सैनिकांची बाजू लावून धरत होत्या, भारतीय सरकारची बाजू लावून धरत होत्या, पाकिस्तानवर कसे हल्ले करीत अत्यंत शांततेने, संयमानं सांगत होत्या आणि देशनिष्ठा काय आहे. वास्तविक पाहता सोफिया कुरेशी यांचे वडील हे सुद्धा सैनिकांमध्ये आहेत, त्यांचं कुटुंब हे सैनिकांमध्ये पहिल्यापासून आहे. भारतीय सैनिकासाठी, भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि भारताच्या रक्षणासाठी त्यांनी आजपर्यंत बलिदान दिलेलं कुटुंब हे आहे. त्यांच्याविषयी भारतीय जनता पार्टीचे मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा अशा खालच्या थराला जाऊन जर बोलत असतील तर यांचं तात्काळ मंत्रिपद हे काढून घेतलं पाहिजे. देशद्रोहाचा खटला त्यांच्यावर दाखल हे सत्ताधाऱ्यांनी त्या ठिकाणी करणं गरजेचं होतं, परंतु तसं झालेलं नाही. आणि शेवटी जबलपूरचे उच्च न्यायालयानं आदेश दिले की विजय शहा यांच्यावर गुन्हा दाखल करा. त्यानंतर पोलीस प्रशासनानं कारवाई केली आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस विजय शहा यांच्यावर गुन्हा दाखल केला तो सुद्धा अशा पद्धतीचा केला की पहिल्याच तारखेमध्ये न्यायालयामध्ये तो नील होईल, ते त्यातून सुटतील अशा पद्धतीचे केला. आणि हे निरीक्षण नोंदवलंय ते जबलपूरचे न्यायाधीश यांनी स्वतः, कारण त्यांनी सांगितलं की आपण जो गुन्हा दाखल केलेला, जो एफआयआर दाखल केलेला आहे तो त्यांनी वाचला आणि त्यांनी सांगितलं की हा एफआयआर कोणी लिहिलाय, कारण या एफआयआर मध्ये जे विजय शहा बोलले, ज्या पद्धतीची घटना घडली त्याचा कुठं उल्लेख नाहीये. उलट ते कशा पद्धतीनं सुटतील याची काळजी घेण्यात आलेली आहे. त्यामुळे पुन्हा डबल दुसऱ्यांदा तपासणी करून यांचा गुन्हा दाखल करा असे सक्त आदेश हे जबलपूरच्या उच्च न्यायालयानं त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला दिलेले. म्हणजेच विजय शहा यांनी देशद्रोहाचा गुन्हा त्या ठिकाणी केलेला आहे. भारतीय सैनिकाच्या कर्नलच्या विरोधात त्यांनी पाकिस्तानी अतिरेक्यांची बहीण म्हणून त्यांचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे देशासमोर सैनिकाला या ठिकाणी नामहरण करण्याचा प्रयत्न या भारतीय जनता पार्टीच्या विजय शहा या मंत्र्यानं केलेला आहे. त्याचा राजीनामा घेऊन त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करणं ही गरजेचं आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशप्रेमी आहेत, त्या पद्धतीनं ते वातावरण निर्माण करतायत. जर तसं असेल तर त्यांनी अगोदर
विजय शहा यांचा राजीनामा घेऊन त्यांना अटक करणं गरजेचं आहे. एवढं प्रकरण थांबलेलं नाहीये. याही पुढे जाऊन त्याच्याही वरचे मंत्री असलेले, उपमुख्यमंत्री असलेले भारतीय जनता पार्टीचे मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांनी त्याही पुढे जाऊन वक्तव्य केलं. ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीत लोकांना सांगत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उहापोहा आणि त्यांच्या काय म्हणतो आपण जय जयकार करत असताना निश्चित जय जय करा, कारण ते तुमच्या पक्षाचे आहेत, देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी एखादी ठोस कारवाई केली असेल तर जय जयकार करणं सुद्धा गरजेचं आहे. परंतु हा जय जयकार करत असताना उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांनी सांगितलं की नरेंद्र मोदी यांचं मी कौतुक करू इच्छितो, कारण त्यांनी अत्यंत योग्य पद्धतीने ही यंत्रणा राबवली आणि त्यांच्या समोर संपूर्ण देशाचं सैनिक आणि सैन्य हे नतमस्तक आहे, नरेंद्र मोदी यांचं चरणी नतमस्तक आहे असं सांगण्याची हिंमत, धाडस आणि लाजिरवाणा आणि लज्जास्पद प्रकार हा उपमुख्यमंत्री असलेल्या जगदीश देवडा यांनी पुन्हा त्या ठिकाणी केलेला आहे. मित्रांनो, या लोकांमध्ये हे बळ, ही हिंमत येते कुठून? देशाचं सैनिक यांच्या देशाच्या सैनिकासमोर संपूर्ण भारतातला एक नागरिक हा नतमस्तक आहे. मग देशाचे राष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री असतील, कोणी असो, देशाचं संरक्षण करणाऱ्या सैनिकाला ते मानतात, त्यांना आदर देतात, सन्मान देतात आणि संपूर्ण देशवासीय या सैनिकांच्या समोर त्यांच्या चरणावर नतमस्तक आहे, हा कायम नतमस्तक राहील. असं असताना मात्र हे भारतीय जनता पार्टीचे मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा हे मात्र असं सांगतात की संपूर्ण देशवासीय आणि सैन्य आणि सैनिक, भारताचे सैनिक हे नरेंद्र मोदी यांच्या चरणावर नतमस्तक आहेत. अशा पद्धतीचं वक्तव्य करणं ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीला जर या सैनिकांचं, देशाच्या सैनिकांचा अभिमान स्वाभिमान असेल तर यांनी तात्काळ या दोन्हीही उपमुख्यमंत्री आणि मंत्र्याचा तात्काळ त्या ठिकाणी राजीनामा घेतला पाहिजे आणि यांच्यावर गुन्हे दाखल करून यांना जेलमध्ये पाठवलं पाहिजे. हे संपूर्ण भारतीयांची या ठिकाणी इच्छा आहे, अपेक्षा आहे. मित्रांनो, हा विषय मी आपल्याला आवर्जून सांगतोय, कारण पाकिस्तानी आतंकवाद्यांचे मनसुबेच मुळात हिंदू मुस्लिम वाद निर्माण करणं आहे आणि त्याला बळ देण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे नेते, कार्यकर्ते या देशामध्ये सातत्यानं करतायत, वक्तव्य करतायत. वाचाळवीर या ठिकाणी अनेक प्रकारचे निर्माण झालेले आहेत. ते दोन धर्मामध्ये, दोन जातीमध्ये ते निर्माण करणारे अनेक वक्तव्य करतायत. मस्जिदमध्ये घुसू, त्या ठिकाणी आम्ही येऊन तुमचे तंगडे मोडू, अशा पद्धतीची भाषा वापरली जात आहे. आणि विशेष म्हणजे हे संविधानिक पदावर असलेली महाराष्ट्रातले काही नेते मंडळी सुद्धा यामध्ये आहेत. हे मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलंय. अत्यंत लज्जास्पद आणि लायक नसलेले हे नालायक लोक जे आहेत यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि देशाच्या संरक्षणामध्ये, सैन्यामध्ये जे कोणी काम करतायत त्यांच्याविषयी अपशब्द बोलणं, टीका टिप्पणी करणं हा देशद्रोह समजला गेला पाहिजे आणि त्यांच्यावरती तशा पद्धतीनं कारवाई झाली पाहिजे. याही पुढे जाऊन मी आपल्याला सांगेन, ज्या पहलगाममध्ये 26 जणांची आतंकवाद्यांनी हत्या केली त्यामध्ये एक हे नौदलाचे अधिकारी विनय नरवाल होते. विनय नरवाल हे नौदलाचे अधिकारी होते. त्यांची त्या ठिकाणी त्यांच्या पत्नीच्या समोर हत्या करण्यात आली की ज्यांचं लग्न हे नेमकं 2 ते 3 दिवसापूर्वी झालेलं होतं. आणि अशा वेळी त्यांच्या पत्नीच्या समोर हत्या केल्यानंतर या त्यांच्या पत्नी हिमांशी नरवाल यांनी ज्यावेळेस त्यांचं प्रेत हे अंत्यविधीला आणल्यानंतर प्रतिक्रिया देताना सांगितलं की जम्मू काश्मीर मधल्या लोकांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे. काश्मीरच्या लोकांच्या विरोधात कोणीही टीका टिप्पणी करू नका आणि धार्मिक आणि जातीय वाद याच्यामध्ये निर्माण करू नका, कारण ते आतंकवादी होते, ते पाकिस्तानी होते आणि त्यांचा खात्मा करा, कारण त्यांना पाहिजे तशी अद्दल घडवा, त्यांना जशाच तशी शिक्षा द्या असं त्यांनी सांगितलं. परंतु या ठिकाणी जात धर्म विचारून दोन धर्मामध्ये आणि काश्मीरीमध्ये वाद निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न करू नका असं या ठिकाणी हिमांशी नरवाल, ज्या की विनय नरवाल यांच्या पत्नी आहेत, ज्यांचं बलिदान देशासाठी झालं, अगदी त्यांच्या पत्नीने या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त केली. याचं अनेकांनी कौतुक केलं की संपूर्ण देशवासियांनी एकत्र राहण्याची भूमिका, अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पण मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा देशांतर्गत असलेल्या आणि आतंकवादी विचारसरणीच्या लोकांनी या ठिकाणी त्यांना ट्रोल केलं, अत्यंत नालायकपणानं ट्रोल केलं, त्यांच्याविषयी अपशब्द वापरले गेले आणि अशा पद्धतीनं अपशब्द आणि अशा पद्धतीनं सोशल मीडिया त्या ठिकाणी केला की सामान्य माणसाला त्या प्रतिक्रिया आणि पोस्ट सुद्धा या ठिकाणी पाहाव्याशा वाटल्या नाहीयेत. ज्यावेळेस आपण हे ट्रोल करणारे कोणी शोधलं तर हे सुद्धा यापैकी बहुतांश हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या जवळचे लोक होते. हे या ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगतोय. अशा पद्धतीनं एका सैनिकाच्या वीर पत्नीला अशा पद्धतीनं ट्रोल करणं, त्यांचा अपमान करणं, अवमान करणं हे योग्य नाही. याही पुढे जाऊन जे की विदेश सचिव आपले आहेत विक्रम मिस्री यांनी ज्यावेळेस युद्धबंदी जाहीर केली
शस्त्रसंधी जाहीर केली, त्यानंतर त्यांना सुद्धा या देशातल्या याच वृत्तीच्या नीच वृत्तीच्या लोकांनी ट्रोल केलं. एवढंच नाही तर त्यांना ट्रोल केलं नाही तर त्यांची मुलगी जी निष्पाप आहे, तिचा या घटनेशी या प्रकरणाशी काही एक संबंध नाही. देशाचे विदेश सचिव म्हणून विक्रम मिस्री त्या ठिकाणी काम करतायत आणि देशाच्या सरकारच्या वतीनं त्यांना जे सांगितलं जातं, मिलिटरीच्या वतीनं जे सांगितलं जातं ते पत्रकार परिषदेमध्ये सांगत होते. ती स्वतःची भूमिका नाही तर देशाची भूमिका सांगत होते. मात्र ज्यावेळेस युद्धबंदी आणि शस्त्रसंधी झाली त्यानंतर मात्र त्यांना ट्रोल करण्यात आलं आणि त्यांच्या मुलीला सुद्धा या ठिकाणी अत्यंत अपमानास्पद पद्धतीनं या सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं. आणि ही नीच वृत्तीची नीच मंडळी याच देशामध्ये आहे जी पाकिस्तानच्या आतंकवाद्यांना खत पाणी घालण्याचं काम करते, त्यांच्या विचारसरणीनं काम करते, असं मला या ठिकाणी आवर्जून म्हणावं लागेल. मित्रांनो, दुर्दैवी घटना आहे. देशाचे सैनिक, वीर पत्नी असेल किंवा देश विदेशी सचिव असतील, हे देशासाठी काम करतायत. त्यांचा अवमान करू नका, त्यांचा सन्मान राखणं गरजेचं आहे. कारण भारतीय सीमेवर हेच सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी आहेत. 24 तास 12 महिने, ऊन असो, वारा असो, वादळ असो, पाऊस असो किंवा बर्फ असो, त्या ठिकाणी रात्रंदिवस जागरण करून देशाच्या सीमेचं सुरक्षा करतायत, रक्षण करतायत, आपलं रक्षण करतायत. म्हणूनच आपण या देशामध्ये मोकळ्या मनानं, मोकळ्या दिशेनं या ठिकाणी वागू शकतो, आनंद साजरा करू शकतो. हे कधीही विसरता कामा नये. जर कोणी अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीने ट्रोल करत असेल, अपशब्द वापरत असेल, तर यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखालीच अटक करणं गरजेचं आहे, असं माझं या ठिकाणी मत आहे. आणि म्हणून जे कोणी लायक नाहीयेत, जे नालायक आहेत, हे जिथं कुठं दिसतील यांना याच पद्धतीनं संपूर्ण भारतीयांना ट्रोल करणं गरजेचं आहे आणि त्यांना सुद्धा शिक्षा देणं आणि शिक्षा देण्यासाठी सरकारला प्रवर्तित करणं, दबाव आणणं, हे सुद्धा काळानं देशवासियांची त्या ठिकाणी पुढे राहणं हे गरजेचं आहे, असं मी आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगतो. मित्रांनो, जी माहिती मला योग्य वाटली ती मी आपल्यासमोर शेअर केली. तुम्हाला काय वाटतंय याविषयी तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते, ती अत्यंत अभ्यासपूर्ण असते, म्हणून ती आमच्यासाठी महत्त्वाची असते. मित्रांनो, डीएस न्यूज हे सत्य घटना रोखठोक आणि परखडपणे सांगते. म्हणूनच तुमच्यासारख्या कोट्यावधी प्रेक्षकांनी या चॅनलला पहिली पसंती दिली आहे. अजूनही आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ डीएस न्यूजला सबस्क्राईब करा आणि आम्हाला सुद्धा सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.